पीआर कार्डचा सर्वे राहुल नगर इथं पूर्ण झाला। नागपूर येथील नीता बोदे नागपूरच्या टीमकडून जालन्यात पीआर कार्डसाठी सर्वे सुरू। पीआर कार्ड टीमनं घेतली शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची भेट। आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड देण्यात यावं या मागणीसाठी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधान भवन इथं मुद्दा उपस्थित केला होता। शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक लावून जालना शहरातील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड देण्यात यावं ही मागणी लावून धरली होती। नागपूर इथं झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड देण्यात आलं। नागपूरच्या धर्तीवर जालन्यातही पॅन कार्ड देण्यात येईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली होती। नागपूरच्या टीमकडून जालन्यात पीआर कार्डसाठी सर्वे सुरू झालाय। राहुल नगर इथं पीआर कार्डसाठी सर्वे पूर्ण झाला असल्याची माहिती नागपूरच्या नीता बोदे यांनी दिलाय। झोपडपट्टीधारकांना घर टॅक्स भरलेला पाहिजे। पीआर कार्डसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभागात कॅम्प लावणार असल्याची माहिती नागपूर येथील नीता बोदे यांनी दिली आहे। पीआर कार्ड टीमनं घेतली शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट। नागपूरच्या टीमकडून जालन्यात पीआर कार्डसाठी सर्वे सुरू झालाय। यावेळी महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, इंजिनियर शेख साऊथ, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, संदीप साबळे आदींची उपस्थिती होती। सर्वे कशा पद्धतीने चालू आहे? सर्वे ॲक्च्युली PTSचा सर्वे सुरू झाला आहे। त्या घरांमध्ये सगळं नंबरिंग करून आपण मॅपिंगचा जो प्रोसेस असतो पीआर कार्डचा, तो खूप महत्त्वाचा प्रोसेस असतो, ते आपण सुरुवात केली आहे। राहुल नगरचा जो आहे सर्वे तो ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आणि चंदनजिरेचे 4 हेक्टर अर्धा पोर्शन आपण संपवला आहे। आता कसं आहे की फील्ड लेवलचं काम झालं आहे राहुल नगरमध्ये। आता ऑफिसमध्ये जे आपल्याला नकाशा तयार करण्याचा जो काम असतो तो सुरू आहे। याच्यानंतर जो प्रोसेस असेल त्याच्यामध्ये आपण कॅम्प लावू आणि कॅम्प लावून आमदार साहेबांनी म्हटलं आहे की घर टॅक्स जो आहे ते घर टॅक्स सगळ्यांचे अपडेटेड पाहिजे। तर घर टॅक्ससाठी ते म्हणाले की हाऊस टॅक्सचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना पण तिथे बसवून ते कॅम्प लावून ठेवू आणि ज्यांना काही घर टॅक्समध्ये जे काही अडचणी आहेत वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि सोशो इकॉनॉमिक सर्वे आपण करून टाकू, ज्याच्यात आपण त्यांच्याकडनं डॉक्युमेंट कलेक्शन करू। तर पीआर कार्डसाठी 2011 हा कट ऑफ डेट आहे। तर 2011च्या आधीचे जे झोपडपट्टीवासी आहे त्यांना आपल्याला नियमित करायचं आहे। तर त्या संदर्भात असा हळूहळू करून आपण 41 स्लम्स जे पूर्ण नोटिफाईड स्लम्स आहे आपल्या जालना शहरात ते आपण कव्हर करू आणि याच्या व्यतिरिक्त जे 11 स्लम्स आहे त्याच्यासाठी पण साहेब निवेदन करणार आहे आणि तसा GR म्हणतो आहे की जे काही अतिक्रमण आहे शासकीय जागेवर जेवढा अतिक्रमण आहे तेवढा सगळं अतिक्रमण आपण करू शकतो। सिमिलरली प्रायव्हेट लँडवर पण जे आहे तर प्रायव्हेट लँडचा पण आपण सर्वे करू आणि प्रायव्हेट लँडच्या स्लम्सला GRच्या हिशोबाने मार्च 2019ला GR होता, त्या GRच्या हिशोबाने आपण प्रायव्हेट लँडचं पण आपण करून टाकू। काय नाव काय मॅडम आपलं? माझं नाव आहे लीना बुधे आणि मी संचालिका आहे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नागपूर इथून आली आहे आणि नागपूरमध्ये आम्ही 450 झोपडपट्ट्यांमध्ये जे पट्टे वाटपचं काम आहे ज्याला पीआर कार्ड आपण म्हणतो ते आपण केली आहे आणि लगभग 20,000 झोपडपट्टी धारकांना आपण पट्टे तिथे दिले आहे ऑलरेडी आणि प्रक्रिया अजून सुरूच आहे नागपुरात।